तर बघा, पुढच्या उदाहरणाला सुरुवात करायच्या अगोदर एक सांगतो, कमीत कमी हा भाग तुमच्या लक्षात तरी आला असेल की नेमकं काय असतं. म्हणजे एक कर्व, एक इक्वेशन आपल्या समोर आहे आणि त्या इक्वेशनला जो समोर जो पॉईंट आपल्याला सांगितला त्या ठिकाणी टच होणाऱ्या टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन आपण या ठिकाणी सांगतो. टँजंट आणि नॉर्मल काय असतं हे सुद्धा आपल्याला मागच्या पिरियडला समजलं. तर बघा समोरचं उदाहरण, x sin 2y आणि y cos twice x. आता जसं जसं आपण समोर जाणार ना, थोडे जे कर्व आहे का, जे इक्वेशन आहे थोडे अवघड स्वरूपाचे आहे. या ठिकाणी तुम्हाला असं वाटू शकतं की उदाहरणाचा जो डेरिव्हेटिव्ह हा थोडा मोठा आहे. तर अगोदर तर तुम्ही असं समजा की हा एक डेरिव्हेटिव्हचाच प्रॉब्लेम आहे आणि डेरिव्हेटिव्हचा प्रश्न समजूनच याला सॉल्व करा. म्हणजे कसं पहा, x sin 2y चा डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढणार, तर u × v चा रूल वापरून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x. मग u × v चा रूल काय असतो, पहिला फंक्शन जैसे की वैसा, दुसरे का डेरिव्हेटिव्ह. मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो, बरं नको हे स्टेप लिहितो, कारण मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे तुम्ही ते डायरेक्ट जर लिहिलं तिथे एक मार्क कटू शकतो. पहिला जैसे की वैसा, दूसरे का डेरिवेटिव प्लस दूसरा जैसे कि वैसा, पहले का डेरिवेटिव. सिमिलरली हे सुद्धा ह्याच पद्धतीनं आपल्याला u × v चा रूल वापरूनच क्लिअर करणं लागणार. बघा, पहिला जैसे कि वैसा, दूसरे का डेरिवेटिव आणि प्लस दूसरा जैसे कि वैसा, पहिले का डेरिव्हेटिव्ह. हे दिसत नसलं तरी क्लिअर करून घ्या. आता हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला एक्सचा डेरिव्हेटिव्ह नाही, पहिला जैसे की वैसा, सॉरी एक्सचा डेरिव्हेटिव्ह नाही, साइन 2y चा डेरिव्हेटिव्ह, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos 2y. ठीक आहे, 2y चा डेरिव्हेटिव्ह इंटू 2 आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx, कारण जिथं y येतो तिथं dy/dx येतो. y आया dy/dx ला आया. पहिला जैसे की वैसा, दुसरे का डेरिव्हेटिव्ह साइनचा डेरिव्हेटिव्ह cos 2y, 2y चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि हा y चा डेरिव्हेटिव्ह प्लस sin 2y ॲज इट इज. ह्या x चा डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिला तरी चालतो, कारण इंटू फॉर्ममध्ये गुणाकार स्वरूपात आहे. त्याच्यानंतर y ॲज इट इज, cosचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin ट्वाइस x आणि हा 2x चा डेरिव्हेटिव्ह इंटू 2, पुन्हा cos ट्वाइस x ॲज इट इज आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. मग y dy/dx ज्या ठिकाणी आहे हे किती टर्म आहे, तर 1 आणि एकदम फायनली हा 2. तर ह्या दोन टर्ममधून dy/dx कॉमन घ्या, तर काय उरतं बघा, ट्वाइस x cos 2y, तो इंटरचेंज करून आला म्हणून मायनस cos ट्वाइस x dy/dx. आणि आता ज्या पदासमोर dy/dx नाही आहे असे पद एका बाजूला घ्या, म्हणजेच -2y sin ट्वाइस x आणि हा मायनस, कारण सॉरी हा मायनस sin 2y. तर याला आपण काय म्हणणार की आपण फक्त इंटरचेंज करून y टर्म एका बाजूला घेतली आणि x टर्म एका बाजूला घेतली. व्यवस्थित समजून घ्या हा भाग, कारण या ठिकाणी कुठंतरी आपण गडबड करू शकतो किंवा चुकी करू शकतो. ठीक आहे, तर पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी आपण गडबड करू शकतो, तर थोडं व्यवस्थित बघा. आता dy/dx ॲट द पॉईंट π/4 आणि π/2. बघा हा एक नवीन पार्ट आहे, थोडं समजून घ्या. बऱ्याच वेळेस एक जे साधारण विद्यार्थी असतो तो या ठिकाणी थोडासा घाबरू शकतो, विचलित होऊ शकतो, कारण आपल्याला ॲट द पॉईंट बघायची सवय असते 2, 3 म्हणजे काहीतरी अंकात डिजिट फॉर्ममध्ये, आणि इथं तो अँगल वापरला π/4 आणि π/2. तर हरकत नाही, आपली जी मेथड असणार आहे का ती स्टेप बदलणार नाही, इतकं लक्षात असू द्या. म्हणजे स्टेप जी आपण वापरतो तीच वापरणार आहे आणि तीच वापरा. तर बघा आता मायनस या ठिकाणी आपण घेतला कॉमन, साइन 2y अगोदर 2y साइन ट्वाइस x, हा झाला प्लस साइन 2y डिवाइड बाय, हे इंटरचेंज करून घ्या भागिले स्वरूपात डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये cos ट्वाइस x
कॉस 2y मायनस कॉस ट्वाईस एक्स. आता π/4 कुणाच्या जागी असणार? एक्सच्या. हे असं लिहू नका, फक्त एक मी इथं आपल्याला हिंट म्हणून सांगतो. आणि π/2 असणार वायच्या जागी. मग ज्या ज्या ठिकाणी एक्स दिसतो तिकडं वापरा π/4. हा -2 वायच्या जागी π/2. हे साईन ट्वाईस एक्स, साईन 2x म्हणजेच π/4 प्लस साईन 2y, y म्हणजे π/2 अपॉन हे 2x म्हणजे π/4. हा कॉस 2y म्हणजे π/2 मायनस कॉस 2x, x म्हणजे पुन्हा π/4. बघा किमती वापरणं म्हणजे काही असा खूप मोठा भाग नसतो. आता थोडंसं एक विचारपूर्वक त्या व्हॅल्यूज वापरा. म्हणजे कसं बघा, हे 2 2 कॅन्सल, आन्सर आलं पाय. व्हॅल्यूज वापरा म्हणजे काय, हे झालं 2 2 जा 4, हे आलं π/2. मग साईन 90 काय असणार आहे, तर साईन 90 असतो 1 प्लस हे 2 2 कॅन्सल, साईन 180 किती असणार आहे, साईन 180 असतो 0. हे 2 2 जा 4 π/2 कॉस 180, कॉस 180 असतो -1 आणि हा π/2 कॉस 90 असतो 0. तर ह्या किमती ज्या आहे का त्या थोड्या व्यवस्थित वापरा. म्हणजे आपलं उत्तर आलं -π/1 प्लस 0 अपॉन हा π/2 आणि कॉस पायच्या जागी -1 -0. म्हणजेच आपलं फायनल आन्सर येणार -π अपॉन -π/2. हा π कॅन्सल आणि पाय इंटू झालं 2/π म्हणजेच dy/dx ॲट द पॉईंट π/4 π/2 आलं 2. हे 2 म्हणजे काय असतं, आपल्या त्या लाईनचा डायरेक्टली स्लोप, जी लाईन ह्या कर्वला ह्या पॉईंटमध्ये टच होणार. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असं असणार आहे की देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट ॲट π/4, π/2 इज 2. मग जर तुमच्या टँजंटचा स्लोप तुम्हाला माहीत झाला की 2 हा त्या टँजंटचा स्लोप आहे, तर मग आता इक्वेशन ऑफ टँजंट कोणत्या पॉईंटवर टच होणारी, π/4 बघा एक गोष्ट तुमच्या या ठिकाणी लक्षात येणार आहे. तुम्हाला जे टार्गेट लक्ष केंद्रित करणं आहे का, ते पहिल्या 2 ते 3 उदाहरणात तो पार्ट जर व्यवस्थित समजला तर तुम्हाला बाकीचा पार्ट औपचारिकता असणार आहे. तुम्हाला समजतं अरे या ठिकाणी फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढणं आहे, डेरिव्हेटिव्ह ॲट द पॉईंट वापरले तर येणारा आन्सर म्हणजे आपल्या लाईनचा स्लोप असतो. आणि स्लोप असल्यानंतर विषय संपला. ॲट द पॉईंट तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपल्या टँजंटवरचा पॉईंट आहे, स्लोप आहे, स्लोप पॉईंट फॉर्म्युला वापरणे. तर फॉर्म्युला पुन्हा एकदा पूर्ण लिहितो, y - y1 इज इक्वल टू m x - x1. y - y1 काय y1 π/2 आहे y1 इज इक्वल टू m किती आहे 2 x मायनस काय x1 π/4 x1. हे आलं y - π/2 इज इक्वल टू ट्वाईस x मायनस π/2. π/2 इकडे डायरेक्ट कॅन्सल होणार आहे कारण दोन्ही मायनस मायनस आहे. साईड चेंज केल्यानंतर ते अपोजिट साईनमध्ये येणार आणि ॲडिशन सबट्रॅक्शन होणार. 2y - y इज इक्वल टू 0. हे तुमचं इक्वेशन आलं टँजंटचं. कुणाचं इक्वेशन आलं हे टँजंटचं. आता नॉर्मलसाठी काय असतं नॉर्मल, बघा इतकं तर आपल्या लक्षात आलं की नॉर्मलसाठी फक्त आता आपण स्लोप उलटा करणार, साईन चेंज करणार आणि तेच नॉर्मलचं इक्वेशन सांगणार. म्हणजे नॉर्मलसाठी आहे ना फक्त हा पार्ट बदलतो इतका, बाकी ॲज इट इज असतं. मग आता देअरफॉर इक्वेशन किंवा अगोदर लिहून टाकू स्लोप ऑफ नॉर्मल. तर टँजंटचा स्लोप जर 2 आहे तर नॉर्मलचा किती असणार -1/2. 2 म्हणजेच 2/1 असतो ना.
इन्व्हर्स करून आपण साईन चेंज केलं त्याचं. मग आता इक्वेशन ऑफ नॉर्मल, तर इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असणार आहे, y मायनस y1 हेच पूर्ण लिहून टाका रे. y मायनस पाय बाय 2 इज इक्वल टू, फक्त स्लोप काय लिहिणार तुम्ही, -½ बाकीचं ॲज इट इज x मायनस पाय बाय 4. या ठिकाणी मी हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो 2y मायनस पाय आणि डिवाइड बाय 2, कारण ह्या 2ला आपण डायरेक्टली ह्या 2 बरोबर काय करू, कॅन्सल करून टाकू. हे असं झालं. आन्सर आलं 2y मायनस पाय इज इक्वल टू -x प्लस पाय बाय 4. मायनस हा ह्या मायनसमुळं इंटरचेंज करून टाका त्याला. x प्लस 2y मायनस पाय इज इक्वल टू प्लस पाय बाय 4. हे असं ठेवलं तरी चालतं. पण जर आपल्याला असं वाटतं की सर 4ने याला इंटरचेंज करून मल्टिप्लाय करून टाका, करू शकता. 4x प्लस 4 2 जा 8y मायनस 4 1 जा 4 इज इक्वल टू पाय. हा पाय इकडे इंटरचेंज होऊन आला मायनस पाय. तुमचं आन्सर आलं 4x प्लस 8y मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा सोपं उदाहरण आहे. थोडासा सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह जो होता का अवघड वाटू शकतो असा होता, पण एक सांगू का, जे डेरिव्हेटिव्ह टॉपिक आपण शिकलो त्या टॉपिकमध्ये याच्यापेक्षा सुद्धा मोठमोठे उदाहरण आपण सॉल्व केले. मग मी तुम्हाला फक्त एक आयडिया देतो, तुम्ही सुरुवातीचा पार्ट म्हणजे डेरिव्हेटिव्हचं उदाहरण आहे आपल्या मागच्या टॉपिकचं, असं समजून इथपर्यंत उदाहरण सॉल्व करा, कारण ते अवघड वाटणार नाही. भरपूर प्रॅक्टिस झाली आपली डेरिव्हेटिव्ह या भागात अशा उदाहरणाची, तर मला वाटत नाही की हा भाग तुम्हाला काहीतरी अवघड वाटणार आहे, कारण याच्यापेक्षा दुपटी तिपटीनं मोठे असलेले उदाहरणं आपण सॉल्व करेले. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण हा डेरिव्हेटिव्ह पूर्ण करतो, अरे हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा पार्ट आहे, म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्हाला उदाहरण समजून घेता आलं तर एक सांगू का, नुसतं तुम्हाला उदाहरण व्यवस्थित समजणार नाही, तर तुम्ही ते बऱ्याच दिवस आपल्या डोक्यात सेव्ह करून ठेवू शकता, कारण आपल्याला समजतं अरे सुरुवातीचा पार्ट जर सोडला तर ह्या उदाहरणात मॅक्झिमम पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा एक सोपा पार्ट आहे, ज्याच्यात आपल्याला एका लाईनचं इक्वेशन काढणं असतं, स्लोप आपल्याकडे असतो, लाईनवरचा एक पॉईंट आपल्याकडे असतो आणि स्लोप पॉईंट फॉर्म्युल्याने आपण हे इक्वेशन सॉल्व करू शकतो. बघा व्हिडिओ पॉज करून उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या आणि नंतर समोरचं उदाहरण पहा. तर बघा समोरचं उदाहरण 6 नंबर. जी सेकंड लास्ट एक्सरसाइज आपण शिकलो का डेरिव्हेटिव्ह ह्या भागात मागच्या टॉपिकची, पॅरामेट्रिक फंक्शन, त्या टाईपचं हे उदाहरण आहे. म्हणजे थोडंसं एक लक्षपूर्वक बघा. x इज इक्वल टू साईन थिटा, एक्स एक आपली वेगळी किंमत घेऊन आला, y इज इक्वल टू कॉस 2 थिटा, y आपली एक वेगळी किंमत घेऊन आला, आणि नंतर तुम्हाला विचारलं की या कर्वची टँजंट काढा. तर सुरुवातीला आपला जो ॲट द पॉईंट आहे का हे तुम्ही क्लिअर करा, कारण या ठिकाणी टँजंट जिथं टच होणार आहे तो ॲट द पॉईंट आपल्याकडं नाही आहे. तर ॲट द पॉईंटसाठी सरळ सरळ आपण काय करणार माहिती आहे का, x इज इक्वल टू साईन थिटा ह्या भागात आपण π/6 वापरणार थिटाच्या जागी, कारण थिटा हा π/6 घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. मग साईन 30 किती असतो, तर साईन 30 इज इक्वल टू हाफ, हा झाला हाफ. त्याच्यानंतर अल्सो y इज इक्वल टू, जर कॉस थिटा आपण या ठिकाणी बघितला आणि yच्या जागी थिटाच्या जागी π/6 जर वापरला तर आन्सर येतं कॉस 60 इज इक्वल टू पुन्हा ते साईन 30 हाफच. म्हणजे बघा साईन 30 सुद्धा हाफ आहे आणि कॉस 60 इज इक्वल टू कॉस 60 इज इक्वल टू साईन 30 म्हणून ते सुद्धा हाफच आहे. म्हणजे देअरफॉर ॲट द पॉईंट इज हाफ आणि हाफ. तुम्ही पूर्ण शब्दात उत्तर लिहू शकता की देअरफॉर टँजंट टच द कर्व, या टँजंट टच ॲट द पॉईंट. आता ह्या ठिकाणी आपल्याला dy dx या डेरिव्हेटिव्ह हे कॉर्डिनेट वापरून जे आन्सर येतं ते त्याचा स्लोप असणार आहे, तर तो अगोदर स्लोप क्लिअर करा. तर त्याच्यासाठी dx अपॉन d थिटा आपला येणार, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा
आणि डी वाय बाय डी थिटा येणार, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, ते तुम्ही एक स्टेप वाढवा या ठिकाणी, कारण विषय काय आहे, आपण डायरेक्टच त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ॲक्च्युअल कॉस 2 थिटा 2 डेरिव्हेटिव्ह आहे. कसे? कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 2 थिटा आणि या 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह इंटू 2. ठीक आहे. मग आता आपण वापरू की डी वाय डी एक्स इज इक्वल टू, आता डी वाय डी एक्स काय असणार आहे, तर डी वाय डी थिटा अपॉन डी एक्स डी थिटा. व्हॉट इज डी वाय डी थिटा? -2 साईन 2 थिटा अपॉन कॉस थिटा. तर इथंच एक काम करून टाका, इथंच लिहा ना, ॲट थिटा इज इक्वल टू π/6. आता थिटाच्या जागी आपल्याला किती वापर नाही, π/6 इकडंच वापरून टाकू ना. हा -2 साईन 2 इंटू π/6 अपॉन कॉस π/6. तुमचं आन्सर आलं डी वाय बाय डी एक्स इफ थिटा इज इक्वल टू π/6 -2 आणि 2×3 6 म्हणजे 2 3 जा 6 म्हणजे साईन 60. π/3 म्हणजे साईन 60. तर मग साईन 60 किती असतो, √3/2 आणि कॉस 30 इज इक्वल टू साईन 60 पुन्हा तेच √3/2. ठीक आहे. हे √3/2 कॅन्सल आणि तुमचं आन्सर आलं -2. आता डायरेक्टली लिहा की देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट ॲट हाफ इज -2. म्हणजे या कर्ववर -हाफ या पॉईंटला टच होणाऱ्या टँजंटचा स्लोप हा -2 असणार. मग आता देअरफॉर इथंच क्लिअर करतो, इक्वेशन ऑफ टँजंट किती असणार, तर y - y1 सुद्धा हाफ, स्लोप -2, x - x1 सुद्धा हाफच. आपलं आन्सर आलं बघा, 2y - 1/2 इज इक्वल टू -2 ट्वाइस x - 1/2. ठीक आहे. तसं हा प्रोडक्टसुद्धा तुम्ही करू शकत होते. हे 2 कॅन्सल, आन्सर आलं ट्वाइस y - 1 इज इक्वल टू, हा 2 इकडं इंटरचेंज म्हणून पाठवला, 4x, हा मायनस प्लस आणि 2 1 जा 2. आता फायनल आन्सर आपलं आलं 4x इंटरचेंज झाला, मायनसचं प्लस आलं, प्लस ट्वाइस y - 1 - 2 इज इक्वल टू 0. आन्सर आलं ट्वाइस x प्लस 2y - 3 इज इक्वल टू 0. नॉर्मलसाठी फक्त हा जो स्लोप आहे का उलटा करून साईन चेंज करा. तर देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल तुम्ही पूर्ण लिहा व्यवस्थित, y - हाफ हे इन्व्हर्स करा, 1/2 x - हाफ. बघा हे झालं 2y - 1/2 इज इक्वल टू हाफ x - 1/2. ह्या 2 बरोबर हा 2 कॅन्सल करा, हा 2 इंटरचेंज करून इकडं होणार 4y - 2 इज इक्वल टू x - 1. इंटरचेंज नंतर x - 4y - 1 प्लस 2 इज इक्वल टू 0, x - 4y प्लस 1. जसं मी सुरुवातीला बोललो की एक सुरुवातीचे 2 ते 3 उदाहरणं जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर पुढचा हा जो पार्ट आहे का हा आपल्याला ॲटोमॅटिक सोपा वाटत जातो. बघा याच्यानंतर ह्या पहिल्या क्वेश्चनचा शेवटचा सब क्वेश्चन आहे 7 नंबर. तर हा पार्ट पूर्ण झाल्यावर आहे ना, पूर्णच्या पूर्ण हे 7च्या 7 प्रॉब्लेम एक व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा, कारण याच्यानंतर समोरचं जे एक वर्डिंग पार्ट आहे, थेरी पार्ट आहे, ह्याच भागावर डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी याचा यूज होणार की ज्यावेळेस आपण हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतो त्यावेळेस आपल्याला त्याचा स्लोप मिळतो आणि हा जो स्लोप असतो त्या टँजंटचा स्लोप असतो, जी टँजंट आपल्याला हाफ म्हणजे 1/2 ह्या पॉईंटमध्ये टच होणार. आता समोरच्या उदाहरणात कसं आहे माहिती आहे का, आपल्याला ऑलरेडी हे सांगितलं टँजंटचं इक्वेशन अमुक आहे, तर ॲट द पॉईंट काढा, तर ही टँजंट कोणत्या पॉईंटमध्ये टच होणार हे काढा.
म्हणजे हे उदाहरणं व्यवस्थित समजले तर पुढचे उदाहरणं तुम्हाला समजून घेता येतील. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. चला, शेवटचा प्रॉब्लेम ह्या फर्स्ट क्वेश्चनचा पॅरामेट्रिक फंक्शनचाच पार्ट आहे. अगोदर हे समजून घ्या की आपल्याला टँजंट ज्या ठिकाणी टच होणार तो पॉईंट सांगितला, कारण इथं t=4 असं सांगितलं. तर अगोदर आपण ॲट द पॉईंट ठरवू, म्हणजेच x काय या ठिकाणी √t आहे ना, तर आपण x जर 4 वापरले तर t आपल्याला मिळणार 2 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार y t-1/√2 म्हणजेच 4 - 1/√4 4 ½ म्हणजे 4 2 8 -1 /2 7/2. Therefore tangent touch at x किती आला 2 आणि 7/2. म्हणजे इतका जो पार्ट आहे आपल्याला इथं स्वतः फाइंड करणं लागतो. खूप मोठा पार्ट नाही आहे आणि रेडीमेड आपल्याला ॲट द पॉईंट असला की एवढी मेहनत जी आपली ती आतापर्यंत वाचली. मग सुरुवातीला जो x √t आहे का त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या की dx/dt d/dt √t. हे मुद्दा म्हणून थोडं स्टेप बाय स्टेप सांगितलं. एक तर शेवटचा प्रॉब्लेम आहे, बरेच डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट घेतले तर तुम्हाला एक स्टेप आपण इथं ॲड करू शकतो हे समजतं. √t डेरिव्हेटिव्ह आला 1/√t. ठीक आहे. सिमिलरली y आपल्याला t मायनस हे 1/√t आहे ना, मी याला t⁻½ असं लिहितो, म्हणजेच हे t -½ असं लिहिता येईल. x⁻n यांचा फॉर्म्युला वापरता येतो. ह्या अरेंजमेंटचा सुद्धा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1/x⁻n चा, पण आपण ते वर लिहिलं. मग याचा डेरिव्हेटिव्ह आला dy/dx ह्या टीचा डेरिव्हेटिव्ह 1, हा मायनस आणि हा x⁻n चा फॉर्म्युला म्हणून मायनस मायनस प्लस t⁻½ 1. आन्सर आलं 1 + ½ t⁻³ याला जर तुम्ही भागिले स्वरूपात जर घेतलं तर असं येणार. ठीक आहे. म्हणजे मी थोडं फ्रेश लिहितो इथं dy/dx dt नॉट dx =1/1 बघा, ह्या उदाहरणासाठी एक थोडी वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगतो. वेगळी पद्धत आपण याच्यासाठी वापरली कारण याचं जे dy/dt ची व्हॅल्यू आहे का ती या ठिकाणी काढणं हा असा नाही आहे, थोडं तुम्हाला अवघड जाणार आहे. म्हणून आपण काय करू, जो t=4 आपल्याला सांगितला ना इथं सबस्टिट्यूट करू. म्हणजे कसं dy/dt आणि t=4. ॲक्च्युअल आपण dy/dx काढला त्याच्यात t नाही आहे, इथं सबस्टिट्यूट करायचं कारण काय, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा नंतर ते कॅन्सल होणार वगैरे, हे सोपं आहे. 1 + 1/2 × t⁻³ तर टीच्या जागी वापरले 4, हा आला 1, हा प्लस. आता 4⁻³ चा अर्थ समजून घ्या. तर अगोदर 4चा फक्त अंडर रूट घ्या, म्हणजे किती आला हा 2 आणि 2चा क्यूब किती 8, म्हणजेच हा 2 × येणार 8, म्हणजेच किती आलं आपलं उत्तर. तर dy/dt = 1 + 1/16. बघा, कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं या ठिकाणी वाटू शकतं, पण व्यवस्थित समजून घ्या. मला वाटत नाही की एकदम असा अवघड किंवा खतरनाक असा पार्ट आहे की तुम्हाला असं वाटणार की काय आलं, कुठून उत्तर आलं वगैरे. इतकं अवघड नाही आहे. हे 3/2 आलं. याच्या अगोदर आपल्याला डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा असे पार्ट आले. मग हे आन्सर आलं 16 × 16 = 17 17/16. कोण आलं, dy/dt. मग आता एक काम करा, पुन्हा तेच dx/dt सुद्धा मी t=4 वापरतो, म्हणजे आपलं उत्तर आलं √4चं 2 1/4. आता फायनली आपण काय करू, या ठिकाणी त्याची जी लास्ट व्हॅल्यू आहे dy/dx = dy/dt dx/dt ही क्लिअर करू.
म्हणजेच किती, तर इकडं लिहितो मी dy/dx इज इक्वल टू 17/16 अपॉन 1/4, हे भागिले उलट गुणिले झाल्यानंतर 4/1, 4 चौक 16, 17/4 तुमचा आला स्लोप. म्हणजे आपली जी टँजंट आहे तिचा स्लोप 17/4 हा मिळणार. बघा ह्या उदाहरणाचं एक स्टाईल जर बघितली तर आपल्याला स्टेट बोर्डमध्ये फक्त स्लोपपर्यंत सुद्धा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो की फाइंड द स्लोप ऑफ फॉलिंग कर्व इफ x इज इक्वल टू √t अँड y इज इक्वल टू t प्लस मायनस 1/√t. आता इक्वेशन ऑफ टँजंट ॲट कोणता पॉईंट आहे हा, तर टँजंट टच टू 7/2 या ठिकाणी होणार. ठीक आहे, तर चला काय येतं आपल्या टँजंटचं इक्वेशन ते बघू. y - 7/2 इज इक्वल टू स्लोप आला 17/4 x - 2. तर या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हे झालं 4 इकडं आले, हे 2y - 7 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 17 x - 2, 2 2 जा 4, पुन्हा हे 4y, 7 दूनी 14 मायनस 14, 17 1 17, दूनी 34. तुमचं आन्सर आलं 17x - 4y. तिकडे इंटरचेंज करून घेतले आपण. 34 - 14 इज इक्वल टू 0, म्हणजे 17x - 4y. हे 14 इकडं प्लस झाले. आन्सर हे 0 आणि 2 20. ही कोण झाली, ही टँजंट झाली. आता नॉर्मलसाठी तर नॉर्मल इज इक्वल टू सगळं काही हेच y - 7/2 आणि स्लोप इनवर्स होणार x - 2. हा 17 इकडं आला, 17 ट्वाईस y - 7 अपॉन 2. थोडे मोठमोठे नंबर तुम्हाला इकडं मिळणार, पण घाबरू नका. 12वीचे विद्यार्थी अशा लहान गोष्टीला घाबरत नसतो. हे झाले 17 2 जा 34, 17 दूनी 34, 17 7 119, 119 इज इक्वल टू हा 2 मी इकडं पाठवला, इकडं झाले 8. समजलं नाही, कारण मागच्या उदाहरणात कसं झालं 2 2 जा 4 झाले. आता 2च्या पाड्यात 17 तर नाही आहे, 17 तर नाही आहे, मग हे इकडे इंटरचेंज करणार. 8x मायनस 8 इंटू x, 8x 8 दूनी 16 मायनस 16. आता बघा थोडीशी आपली एक चुकी झाली. आपण जो स्लोप वापरला ना 17/4चा 4/17 वापरला, पण साईन कुठं चेंज केलं. तर साईन जर चेंज केलं असतं तर 4 इंटू x हा -8 झाला असता आणि हे मायनस मायनस प्लस. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होणार, हे 8 इंटरचेंज करणार. 8x प्लस 34y मायनस 119 मायनस 16 इज इक्वल टू 0. हे आलं 8x प्लस 34y. 9 आणि 6 झाले, म्हणजे 9 आणि 6 15, हातचा आला 1, 1 2 हातचा 1 3, हा 1 मायनस 135. आन्सर एकदा चेक करून लिहा, तसं करेक्टच आहे. आणि थोडं कॅल्क्युलेशन मागं पुढं झालं तर तुम्ही ॲडजस्ट करून टाका. आणि आन्सर झाल्यानंतर हे टँजंट आणि हे नॉर्मलचं इक्वेशन व्यवस्थित बॅक टू बॅक एकाखाली एक लिहून घ्या. बघा शेवटचे 2 उदाहरणं थोडे साईजने तुम्हाला मोठे वाटू शकतील, पण एक प्रॅक्टिसनंतर हा भाग सोपा वाटतो. मी भाग सुरू होतानाच काय सांगितलं की एक आपल्या डोळ्यासमोर आकृती आणायचा प्रयत्न करा की आपण ह्या कर्वची एक टँजंट आणि नॉर्मल काढायलो. टँजंट म्हणजे काय असते ते आपल्याला समजलं, नॉर्मल म्हणजे काय असते ते समजलं. सुरुवातीचे जे पहिले 2-3 उदाहरणं शिकवले ना ते व्हिडिओ थोडे रिवाईज करून तुम्ही ते बघा. आणि हे उदाहरणंसुद्धा एक वेळेस समजत नसलं पुन्हा प्रॉब्लेम रिवाईज करा, पुन्हा पूर्ण व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्या, नंतर सॉल्व करा. आता पूर्ण प्रश्न आपला समजला. तुमचं काम काय माहिती आहे आता या ठिकाणी, हे पूर्णचे पूर्ण पहिल्या प्रश्नातले 7च्या 7 प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करणं. बघा मी तुम्हाला सांगतो, समोर येणारा पार्ट या एक्सरसाइजचा तुम्हाला बिलकुल अवघड वाटणार नाही. ॲप्लिकेशन तुम्हाला मागच्या भागापेक्षा सुद्धा सोपं वाटणार, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित हे उदाहरण लिहून घ्या.